त्यानंतर बुद्धाची मुवमेंट कोणी चालवली असेल? ज्यावेळेस बुद्धाचं नावही घेण्याची या देशात अनुमती नव्हती, बुद्धाचा प्रचार, बुद्धाची तत्व, बुद्धाची शिकवण जरी प्रसारित केली तरी त्याची हत्या केली जायची. अशा वेळेत गुरु रविदास उभे राहिले, अशा वेळेत संत तुकाराम उभे राहिले. अशा पद्धतीने बुद्धाची मुवमेंट पिढी दर पिढी ट्रान्सफर होत आली. ट्रान्सफर होत होत ती बाबासाहेबांपर्यंत आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये एक ब्रीद वाक्य दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब कोणती मुवमेंट चालवत होते ते बाबासाहेबांच्या त्या ब्रीद वाक्यातून लक्षात येतं. बाबासाहेब म्हणतात, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यामधला संघर्ष होय. याचा अर्थ बाबासाहेब कोणती मुवमेंट चालवतायत? याच बुद्धिझमची मुवमेंट. आणि बुद्धिझम म्हटल्यानंतर आज आमच्या डोळ्यासमोर बुद्धिझम म्हटलं तर काय समोर येतं सांगा? बौद्ध धम्म हा एवढा जरी शब्द आपण उच्चारला तर आमच्या समोर येतात काशाय वस्त्र घातलेले, डोक्यावरचे एकही केश नसलेले, केश वपन केलेले बौद्ध भिक्खू. हेच डोळ्यासमोर येतं. बौद्ध धम्म म्हटलो की आमच्या समोर येतो बौद्ध भिक्खू. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी मुवमेंट बुद्धिझमची या देशात उभी केली ती आम्ही केवळ बौद्ध भिक्खू पर्यंतच मर्यादित करून ठेवलेली आहे. बाबासाहेब म्हणतात का बुद्धाचा विपश्यना, अभिधम्मा याच्या व्यतिरिक्त बुद्धाचा कोणता संदेश नाही का? काय बुद्धानं बंधुत्व शिकवलं नाही? काय बुद्धानं नैतिकता शिकवली नाही? काय बुद्धाचा दुसरा कसलाच मेसेज नाही का? आणि म्हणून आम्ही बुद्धाचा कोणता मेसेज भारतात घेऊन जाणार आहोत? सोशल जस्टिसचा मेसेज, सामाजिक न्यायाचा मेसेज. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला जो बौद्ध धम्म दिला ते बुद्धाच्या सामाजिक न्यायावर आधारित असलेला बौद्ध धम्म दिला. आम्ही सामाजिक न्याय असलेला बौद्ध धम्म टाकून देतोय आणि कर्मकांड असलेला बौद्ध धम्म स्वीकारतोय. या माझ्या वाक्याला रेफरन्स काय? काही महिन्यांपूर्वी, मला वाटतं आता वर्ष होईल, बुद्धाच्या अस्त्या महाराष्ट्रात आणल्या गेल्या आणि त्याची मिरवणूक मराठवाड्यातच निघाली. परभणी ते चैत्यभूमी. काय बाबासाहेब आंबेडकरांना अस्त्या मिळवता आल्या नसत्या का? बाबासाहेबांची एक बैठक, एक सत्कार बाबासाहेबांचा श्रीलंकेच्या तूत टेम्पल मध्ये बाबासाहेबांची झाली होती, जिथे बुद्धाचा दात जिथे आहे. तर काय बाबासाहेबांना वाटलं नसतं चला या विहारानं मला हे जे तूत टेम्पल आहे त्यांनी मला बोलवलंय, हीच बरणी घेऊन, हेच कलश घेऊन मी माझ्या देशात जातो आणि लोकांना दाखवतो आणि लोकांना दाखवून मग बौद्ध करतो? हे शक्य नसतं का झालं? कधी आणलं बाबासाहेबांनी अस्ती, कधी आणली बाबासाहेबांनी दंत. पण आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आम्हाला कशामुळे प्रेरित केला जातोय? अस्त्यांवर. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या हेतूने बौद्ध धम्म या देशात उभा केला, सोशल जस्टिस, तो विषय, तो संपूर्ण तो विषयच आम्ही डिलीट करत चाललेलो. आणि म्हणून आज बौद्ध धम्माची मुवमेंट आम्ही का हाती घेतली? कारण इथे आमचं प्रतिनिधित्व नाही दिसत आहे. ज्या हेतूमुळे बाबासाहेबांनी भारतामध्ये बौद्ध धर्म आणला तो हेतूच गायब केला जातोय. तुम्ही युट्यूबला जा, एक 2 वर्षापूर्वी का 3 वर्षापूर्वी नरेंद्र मोदीने या देशात पहिल्यांदा अभिधम्मा दिवस नावाचा दिवस साजरा केला. अभिधम्मा दिवस युट्यूबला त्याचा संपूर्ण कार्यक्रम आहे. जगातले सगळे बौद्ध भिक्खू बोलवण्यात आले आणि मग ते सगळे बौद्ध भिक्खू त्रिपिटक सगळं उघडून मग ते 2-2, 3-3 दिवस त्याचं पठण करण्याचा कार्यक्रम तिथे झाला. बाबासाहेब वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कार्यक्रमात म्हणतात, काय बुद्धाने अभिधम्माशिवाय काही दुसरं शिकवलंच नाही का? काय बुद्धाचा मेसेज फक्त मेडिटेशन एवढाच आहे का? म्हणजे बाबासाहेब जे सांगतात की हे नाही हवंय आम्हाला, भारतात तेच उभं केलं जात आहे. आणि कोण करतंय? या देशाची प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्था.
आणि म्हणून मग आम्ही तिथे उभे राहिलो की बाबासाहेबांचा हा संदेश नाही, बौद्ध धम्म हा या देशात पुनर्जीवित करण्यासाठी बाबासाहेबांचा हा हेतू नाही. आणि तिथं मग आम्ही लोकांना खरा बौद्ध धम्म बाबासाहेबांचा हेतूवर असलेला तो आम्ही लोकांना पटवून दिला. त्यानंतर ज्यावेळेस बौद्ध धम्माची ही सगळी मुवमेंट सुरू असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीला ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण होणार होती त्यावेळेस आम्ही विचार केला की या बाबासाहेबांच्या पुस्तकावर लिहिलेल्या ग्रंथावर हे नुसतं पुस्तक नाहीये, हे बाबासाहेबांचा थिसिस आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी. या थिसिसला 2 वर्षापूर्वी 100 वर्ष पूर्ण झाली. या 100 वर्ष पूर्ण होत असताना आमचा प्रश्न होता की या पुस्तकावर आरबीआय उभी राहिली, संपूर्ण बँकिंग सिस्टम उभी राहिली, त्यात आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे, आमचं रिप्रेझेंटेशन काय? संपूर्ण बँकिंग सिस्टम मध्ये मला सांगा, बौद्धांची किंवा ज्या ठिकाणी एखादा बुद्धिस्ट किंवा एखादा आंबेडकराईट डायरेक्टर आहे अशी एखादी तरी बँक आहे का? एकही बँक पूर्ण भारतीय भूमीवर नाही. ज्या बँकिंग सेक्टरची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून झाली त्या लोकांची एकही नॅशनल लेवलला बँक नाही. आणि म्हणून मग आम्ही आमचं प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी तिथे बँकिंग सेक्टर उभी केली. या 2024 हा अनेक अंगानं हा महत्वपूर्ण वर्ष आहे. 1924 ला बाबासाहेब बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना करतात आणि त्यांच्या जीवनातल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला ते सुरुवात करतात, प्रवेश करतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याच 2024 मध्ये पार्लमेंटच्या इलेक्शन्स आत्ताच आपण बघितल्या, पार्लमेंटचा रिझल्ट आपण बघितला. सांगा, आंबेडकरी विचाराचा एक तरी खासदार संसदेमध्ये आहे का? आंबेडकरी विचाराचा म्हणतोय, जय भीम म्हणून ज्यांनी शपथा घेतल्या त्यांचं नाही. आंबेडकरी विचाराचा एक तरी खासदार आहे का ज्याला आपण म्हणू शकतो की आमच्या समाजावर जर अत्याचार झाला तर तो आमचा आवाज तिकडे बुलंद करेल, आवाज उठवेल? हा माझा फोन आहे. आता या कार्यक्रमाला येण्यापूर्वी एक फोन मला आला उत्तर प्रदेश मधून. तिथे एका भंतेला, त्यांनी मला फोटोही पाठवलेत, भंतेला तिथे मारहाण केली. त्या मारहाण केल्यानंतर त्याची साधी FIR पण घेतली जात नाही. म्हणून तिकडच्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की साहेब तुम्ही आमच्या DM ला फोन करा, SP ला फोन करा आणि दोषींवर कारवाई करायची मागणी करा. मी म्हणालो तुम्ही उत्तर प्रदेशहून महाराष्ट्रामध्ये मला फोन करता, अहो तुमच्याच राज्यातला एक खासदार आता संसदेमध्ये गेलाय, तुम्ही त्याला का सांगत नाही? त्याला का सांगत नाही? म्हणजे विचार करा, आज आमचा म्हणवणारा एक खासदार जरी आतमध्ये आहे तरी समाजाचे प्रश्न मात्र तिथे नाही. बाबासाहेबांची लढाई काय? जाती व्यवस्था मजबूत करणं की जाती व्यवस्था नष्ट करणं? नष्ट करणं. एनिहिलेशन ऑफ कास्ट हे बाबासाहेबांचं 1936चं अत्यंत महत्वपूर्ण भाषण, जे भाषण बाबासाहेबांना देऊ दिलं नाही म्हणून बाबासाहेबांनी प्रिंटेड फॉर्म मध्ये लोकांना दिलं. बाबासाहेबांचा कार्यक्रम काय? एनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचं उच्चाटन करणं, जाती व्यवस्थेचं उच्चाटन करणं हे बाबासाहेबांचा मूळ कार्यक्रम. आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला की हिंदू धर्मामध्ये राहून जाती नष्ट होणार नाहीत, म्हणून तो धर्म सोडला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आमचे नेते, त्यांचा कार्यक्रम काय? द ग्रेट चमार, रॉयल वाल्मिकी, XYZ जाटव. मग आमचे नेते जाती व्यवस्था नष्ट करतायत की मजबूत करतायत? आमच्या नेत्यांकडनं ही जाती व्यवस्था मजबूत केली जाते. मग आम्ही त्यांना म्हणू का की हा आंबेडकराईट आहे? ज्या पद्धतीने भाजप रामाचा वापर इलेक्शनसाठी करते, रामाचा वापर इलेक्शनसाठी करते की हमने राम को लाया है, राम दाखवून ते मतं मागतात, त्याच पद्धतीने विरोधकांनी संविधान दाखवून मतं मागितली. काय फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये फरक काय? ते रामावर मतं मागतायत, हे संविधानावर मतं मागतायत.
आणि संविधान दाखवून त्यांनी त्यांची सत्ता तिथे विरोधकावर का असेना तिथे गेले. गेल्यानंतर संविधान गायब, शंकराचे फोटो हातात. बघितलेत का संसदेतली भाषण? संविधानाचा मुद्दा तरी येतोय का? अच्छा, तुम्हाला एक कदाचित माहिती नसेल, आयपीसी ऍक्ट बदलला, माहिती आहे तुम्हाला? इंडियन पेनल कोड बदलला, नवीन आता संहिता सुरू झाली. ही कधी सुरू झाली? संसद स्थापन झाल्यानंतर. मग एका तरी खासदारानं जे निवडून गेले त्यांनी आवाज उठवला का की संविधान खतरे में है? त्यांच्या डोळ्यासमोर कायदा बदलला गेला, इंडियन पेनल कोड बदलला गेला. आज साधं तुम्ही जर सरकारच्या विरोधात जरी बोललात तरी तुमच्यावर अनेक कलम लावून तुम्हाला 14 वर्ष जेलमध्ये डांबण्याचे कायदे केले. एकही खासदार आतमध्ये बोलला नाही. मग यांच्यासाठी मी राहुल गांधींना विचारतो की तुम्ही नक्की कोणत्या देशाचं संविधान वाचवायसाठी रस्त्यावर होतात? भारताचं संविधानातला इंडियन पेनल कोड बदलला जातोय, तिथे मात्र एकही माणूस, एकही खासदार विरोधात बोलला नाही की हे कायदा रद्द करू नका म्हणून. आयपीसी चेंज झाला. या 2024 साली अत्यंत महत्वपूर्ण घटना या देशामध्ये घडत चाललेल्या आहे. 2024च्या सुरुवातीलाच सेंगॉल नावाचं दंड या देशामध्ये स्थापन करण्यात आलं. आणि म्हणून आज अनेक आणि राजकीय दृष्ट्या बसपा नॅशनल लेवलची आपली पार्टी, बाबासाहेबांचा हाती घेऊन त्या आज या देशामध्ये कार्यरत आहेत, त्या पक्षाचं 0 खासदार नॅशनल लेवलला. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष आणि जो काही आपण प्रयोग बघितला त्याचेही 0 खासदार. एक खासदार निवडण्यासाठी ऑन एन ऍव्हरेज किती मतं पडलीत माहितीये तुम्हाला? एका खासदाराला विन होण्यासाठी जवळपास 4 ते 4.5 लाख मतं पडली. आमचं भांडण कशासाठी आहे? प्रतिनिधित्वासाठी, रिप्रेझेंटेशनसाठी. जर एखाद्या पक्षाला, आंबेडकराईट पक्षाला 15 लाख मतं मिळत असतील आणि आपण समजू की 4-4.5 नाही 5 लाख मतं लागत असतील एक खासदार निवडण्यासाठी, मग 15 लाखामागे आपल्याला किती खासदार निवडून आले पाहिजे होते? 3. जर एक खासदार 5 लाख वोट्सला बनतोय तर 15 लाख वोट्स मिळवणाऱ्याला 3 खासदार मिळाले पाहिजेत. किती मिळाले? 0. वेअर इज द रिप्रेझेंटेशन? आमची मतं तुम्हाला हवी पण आमचं प्रतिनिधी तुम्हाला नको. आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या इलेक्शन्स पूर्वी अनेक संघटनांनी शपथा घेऊन, माझ्याकडे सगळे न्यूजपेपरचे कटिंग्स आहेत, शपथा घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान देणार, आंबेडकराईट लोकांनी. ही वंचितला मतं देण्याच्याहूनही अधिक घातक गोष्ट आहे. वंचितला मतं दिली म्हणजे बीजेपीचा फायदा होतो, हा एक ट्रेंड सेट झाला. पण वंचितला मतं न देता डायरेक्ट मतं महाविकास आघाडीला देणं हे त्याहूनही घातक आहे. त्याहूनही घातक आहे. का घातक आहे? कारण तुमची 30 लाख मतं आता त्यांच्या पार्ट्यांमध्ये गेल्यानंतर त्यांना काय वाटतं, आता या मतांचे मक्तेदारी फक्त आमच्याकडे आहे. ही मतं आता आमचा अधिकार या मतांवर आहे आणि म्हणून तो जो बांध असतो, मतांसाठी बांधलेला जो बांध होता, तो बांध आम्हाला मतं हवीत की सीटा हव्यात? इलेक्शन्स मध्ये आपण केवळ मतांसाठी लढतो की आपले प्रतिनिधी संसदेत गेले पाहिजेत, विधानसभामध्ये गेले पाहिजेत, यासाठी आपण लढत असतो? आपले प्रतिनिधी पाठवणं हा आपला उद्देश असतो. आणि मी त्यांची भाषणं ऐकलेत, टीव्हीवरचे इंटरव्ह्यूज ऐकलेत की आम्हाला सत्तेचं राजकारणच करायचं नाही. तुम्ही ऐकले असते. आज तक वरचा इंडिया टुडेचा एक इंटरव्ह्यू सुरू होता, ते म्हणाले मला सत्तेतच जायचं नाही. मग सत्तेत जायचं नाही तर इलेक्शन लढवायचं कशाला? जर सत्तेत जायचंच नाहीये मग या लोकांचा भ्रमनिरास का करायचा? कॅन्डिडेट्स उभे का करायचे? आणि हे त्यांचे ऑफिशियल स्टेटमेंट आहे का?
रेकॉर्डवर युट्यूबवर त्यांचे कार्यक्रमाचे सगळे व्हिडिओज पडलेले असतील, त्यामुळे आम्हाला सत्तेत जायचा इंटरेस्टच नाही. मग सामाजिक चळवळ चालवा. बुद्धिस्ट सोसायटीमध्ये एखादं बोधाचार्याचं पद आम्ही रिक्त करतो, ते घ्या, लग्न लावा. लोकांचा भ्रमनिराश करून काय उपयोग आहे? आज आम्ही सगळे कॉन्फिडन्स हरलेली लोक झालेलो आहोत की आज आमचा एकही आमदार, मी जयभीम नगरचं पवईतल्या जवळपास 750 ते 800 आणि तेही नांदेड आणि मराठवाड्याची लोक आहेत. ती सगळी जी झोपडपट्टीमध्ये आहेत ती सगळी मराठवाड्याची लोक आहेत. कसलीही वॉर्निंग नाही, कसलंही कोर्ट ऑर्डर नाही. एका रात्रीत बिल्डरच्या सांगण्यावरनं त्यांची घरं जमीनदोस्त केली जातात. पोलीस स्टेशन आमची FIR घेत नाही, आम्हाला उपोषणालाही बसू देत नाही. मंत्रालयात आम्ही कुणाला भेटायचं सांगा, कुणाला भेटावं? आहे कोणी आमचा आमदार, आहे कोणी आमचा खासदार? कुणाला फोन करावं, कुणाला सांगावं की आमच्यावर अत्याचार होतोय, याचा आवाज तुम्ही संसदेत उठवा, याचा आवाज तुम्ही विधानसभेत उठवा. आणि म्हणून आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी आता निवडणं आणि त्यांच्या पाठीशी ह्या समाजाला उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे जर खरे प्रतिनिधी, बाबासाहेबांचा मूळ लढा काय आहे? या 100 वर्षाच्या प्रवासात जो 40 वर्षाचा कालखंड बाबासाहेबांना मिळाला, 1954चं बाबासाहेबांचं बीबीसीचं इंटरव्ह्यू आहे युट्यूबला, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. काय खंत व्यक्त करतात माहितीये बाबासाहेब? की गांधी उपोषणाला बसला म्हणून आमचं कॉम्युनल अवॉर्ड आमच्या हातून गेला. कॉम्युनल अवॉर्ड कधी गेला हातून? 1930, 31, 32. 24 सप्टेंबर 1934 ला पुणे करार झाला. 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार झालाय. कधी? 32, 32, 42, 52, 30 इयर्स. त्यानंतर अजून 2 वर्ष. 32 वर्षानंतरही बाबासाहेब म्हणतात पुणे करार नाही व्हायला पाहिजे होता. म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख काय आहे की गांधीने आमच्या हातातले आमचा अधिकार हिसकावून लावला आणि त्यामुळे आजची ही परिस्थिती ओढावून लावली. म्हणजे 32 वर्ष उलटूनही बाबासाहेब कॉम्युनल अवॉर्डला विसरू शकले नव्हते. काय आहे कॉम्युनल अवॉर्ड? आणि त्याच पुणे कराराचा इफेक्ट आजही आम्हाला हा भोगावा लागतोय. बाबासाहेब म्हणतात की हा पुणे करार आधी रद्द केला पाहिजे. अनेक पुणे करार झाल्यानंतर, संविधान स्थापन झाल्यानंतरही बाबासाहेबांनी अनेक वेळा पुणे कराराचे इफेक्ट झिरो करण्यासाठी अनेक मागण्या केल्या की आम्हाला आमचा सेपरेट इलेक्टोरेट द्या. गांधीचं म्हणणं नाही, जॉईंट इलेक्टोरेट विथ रिझर्व्ह सीट्स. सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे जर उमेदवार आमचा असेल, SCचा उमेदवार असेल, तर वोटर पण SCचाच असला पाहिजे. आज उमेदवार SCचा आहे. तुमच्याकडे SCची सीट आहे कोणती? जालन्यामध्ये बदनापूर सीट SC साठी राखीव आहे. त्या सीटवर केवळ आणि केवळ अनुसूचित जातीचाच व्यक्ती आमदारकीसाठी उभा राहू शकतो. पण मत देण्याचा अधिकार कुणाचा आहे? सगळ्यांचा. मेजॉरिटी ऑफ वोट्स कुणाचे असतील? मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, जैन, पारसी, सीख, SC. मेजर वोटर्स कोण आहेत? सगळ्यात जास्त वोट कुणाचे असणार आहे त्याच्यात? हिंदूंची मतं. मग हिंदू काय करणार की त्यांचा गुलाम किंवा त्यांची गुलामगिरी करणारा व्यक्ती कोण? तर ते फक्त त्यालाच मिळेल. मग या अनुसूचित जातीवरनं, या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सीटवरनं कोणता उमेदवार विधानसभेत जाणार? जो केवळ हिंदूंची गुलामगिरी करण्याचं काम करेल, जो अनुसूचित जातीचा होणारा अन्याय अत्याचाराचा साधा प्रश्नही विधानसभेत मांडणार नाही, अशा व्यक्तीला ते मत देतात. मी मागच्या विधानसभेच्या रिझल्टचा अभ्यास केला. सगळ्यात जास्त SCच्या सीटवर कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून आलेत माहिती आहे तुम्हाला? SC सीटवरनं कोणत्या पक्षाचे उमेदवार विधानसभेत आणि आता संसदेतही कोणत्या पक्षाचे बसलेत माहिती आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी नाही, BSP, RPI बिलकुल नाही, बीजेपी. काय म्हणणं बीजेपीचं?
संविधान नष्ट झाला पाहिजे, आहे ना? हे माझी भूमिका नाही. काय नाव त्या मुंडेच्या पोरीचं? पंकजा मुंडे. पंकजा मुंडे काय म्हणून मतं मागत होती की आम्हाला संसदेत जायचंय का, तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे. संविधान बदलण्यासाठी जी पार्टी अहोरात्र काम करते, जी आरक्षणाच्या विरोधात आहे, जी सगळे पब्लिक सेक्टर विकून टाकते, जे सगळे पब्लिक सेक्टरला प्रायव्हेट करते, ती पार्टी मात्र सगळ्या रिझर्व्ह सीट्सवर निवडून जाते. म्हणजे किती दुटप्पी भूमिका आहे बघा. जी पब्लिकली म्हणते की रिझर्वेशन संपलं पाहिजे, तीच सगळ्यात जास्त रिझर्वेशनचा फायदा घेते. रिझर्वेशनचा सगळ्यात मोठा वापर कोण करतंय? नरेंद्र मोदी. आम्हा लोकांना म्हणतात रिझर्व्ह सीट्सवर जाताय. अरे रिझर्व्ह सीटवरनं आम्ही तर केवळ क्लरिकल आणि ऑफिसर कॅडरवर आहात, तुम्ही एमएलए आणि एमपीच्या सीटवर जाताय. आणि म्हणून मी कर्नाटकच्या सभेमध्ये म्हणालो होतो की जी पार्टी बीजेपी रिझर्वेशनचा एवढा विरोध करते, रिझर्वेशनचा संविधानाचा एवढा विरोध करते, मग खरंच जर बीजेपीचे उमेदवार किंवा बीजेपीचे हे जे पक्ष चालवणारी लोक आहेत, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये असतील, मला वाटतं आता तुमच्या इकडे पराभूत झाले ते बीजेपीचे काय नाव, दानवे, रावसाहेब दानवे. मी या सगळ्यांना अपील करतो की खरंच जर तुम्ही एका बापाची औलादी असाल तर रिझर्व्ह सीटवर कधीही उमेदवार उभे करणार नाही, कधी उमेदवार उभे करू नका. आणि त्या रिझर्व्ह सीटचा तर तुम्ही विरोध करता, त्या रिझर्वेशनचा तर तुम्ही विरोध करता, म्हणजे पब्लिकली विरोध करायचा आणि मागच्या दारानं आपला उमेदवार बीजेपीचा कडनं उभा करायचा, ही कसली पद्धत आहे? आणि दुसरे हे तर झालं बीजेपीचं. तुम्हाला माहितीये पुणे करार का कधी झाला, का झाला? बऱ्याच लोकांना माहिती नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स मधनं सेपरेट जागा मागितल्या होत्या. मला वाटतं 154 का 148 जागा निवडून मागितल्या होत्या, म्हणजे मिळाल्या होत्या बाबासाहेबांना. या 148 जागांवर उमेदवारही अनुसूचित जातीचा असेल आणि वोटरही अनुसूचित जातीचा असेल, अशा पद्धतीचा कॉम्युनल अवॉर्ड बाबासाहेबांना मॅकडॉनल्ड, मला वाटतं त्यावेळेचे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते, त्यांनी देऊन टाकला होता की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही हा कॉम्युनल अवॉर्ड देतो. आणि मग गांधीने सांगितलं की नाही, त्यांना जर असं 148 सीट्स देत असाल तर मी माझं जीव जाईपर्यंत, प्राण जाईपर्यंत उपोषण करीन, पण यांना मिळू देणार नाही. आणि विशेष त्यांनी सिखांना या सीट्स मिळू दिल्या होत्या, अँग्लो इंडियन्सना त्या सीटा मिळू दिल्या होत्या, मुसलमानांनाही त्या सीटा मिळू दिल्या होत्या. त्यांच्या सेपरेट सीटा या तिघांना मिळाल्या तर चालतील, पण यांना मिळता कामा नये. 148 सीट्स आमच्या या पूर्ण भारतामध्ये 148 सीट्स बाबासाहेब घेऊन आले होते. गांधी म्हणाला मी उपोषण करेन. बाबासाहेब म्हणाले मला मिळाल्या, तू उपोषण कर, नाही तर मग मला काय करायचंय. आणि मग गांधी उपोषणाला बसला. गांधीने 2 ते 3 लेटर्स इंग्रजांना लिहून पाठवले की मला उपोषण करायचं नाही, फक्त बाबासाहेबांना दिलेल्या त्या सीटा तुम्ही परत घ्या, कॉम्युनल अवॉर्ड परत घ्या. त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही सही केली आहे की जो काही निवाडा आम्ही देणार आहोत तो तुम्हाला मान्य असेल, मग आता तुम्ही तुमच्या शब्दाला का माघार घेताय? आम्ही बाबासाहेबांना दिलेला कॉम्युनल अवॉर्ड परत घेणार नाही. मग त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब तुम्ही स्वतः द्या. बाबासाहेब म्हणाले ते समोरचा खांब दिसतोय, त्या खांबाला लटकावून मला गोळी जरी घातलीत ना तरी माझ्या सीटा मी पुन्हा देणार नाही. आणि मग ज्या वेळेस यांच्या लक्षात आलं की बाबासाहेबही पुन्हा द्यायला तयार नाही, इंग्रजही पुन्हा घ्यायला तयार नाही, आणि मग त्यांनी आमच्या लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली, घरं जाळायला सुरुवात केली, बलात्कार सुरू केले, लोकांना गावात मारायला सुरुवात केली. आणि मग बाबासाहेबांना ब्लॅकमेल करून गांधींनी बोलावून घेतलं. बाबासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमच्या लोकांना सांगा आमच्यावर अन्याय करू नका, अत्याचार करू नका. आणि मग दोघांमध्ये करार झाला. त्या करारामध्ये असं ठरलं की 148 सेपरेट सीट्स ह्या बाबासाहेबांनी परत द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात जॉईंट इलेक्टोरेट, म्हणजे ज्याच्यात हिंदूही मतं देतील, आणि काही रिझर्व्ह सीट्स तुम्हाला देऊ, अशा 48 का काही सीट्स, 193 सीट्स मग बाबासाहेबांना देऊ केलं. आता त्याच्यावर वोटर हिंदूंचा असणार, वोटर हिंदूंचा.
आता हा करार जो झाला तो कशामुळे झाला, का झाला, तर गांधी आपला जीव द्यायला बसले होते, आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा जीव वाचवला आणि त्या जीव वाचवण्याच्या बदल्यात बाबासाहेबांना त्या सीटा मिळाल्या. मग खरंच जर तुम्हाला गांधींवर एवढा प्रेम आहे, मग त्या सीटा तुम्ही आम्हाला सोडल्या पाहिजेत. एससीच्या सीटांवर काँग्रेसने, एनसीपीने उमेदवार उभा केला पाहिजे का? कारण करार काय झालाय, बाबासाहेबांचा आणि गांधीचा करार काय झाला की या सीटा आमच्या आहेत. मग आम्हाला दिलेल्या सीटांवर काँग्रेस उमेदवार का उभा करते? सोलापूरची सीट खासदारकीची अधिकार आहे का काँग्रेसला प्रणिती शिंदेला उभं करण्याचा? आणि ती सीट तर बाबासाहेबांसाठी सोडली ना. मग मागच्या दारानं काँग्रेस पुन्हा त्या सीटवर आपला उमेदवार का उभा करते? म्हणजे आमच्याही ताटातलं घ्यायचं आणि तुमचंही आम्हाला द्यायचं नाही. अशा पद्धतीने आज संपूर्ण देशातलं राजकारण झालेलं आहे. आमची मागणी काय आहे? प्रतिनिधित्व. 15 लाख वोट पडले, मग 15 लाखापैकी 3 तरी खासदार आमचे आतमध्ये दिसले पाहिजेत, निळ्या झेंड्याचे, रिपब्लिकन विचारधारेचे. आणि ते मागणी, प्रतिनिधित्वाची मागणी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर, कारण 3 महिन्यात पुन्हा आपल्याला मतं द्यायची. मतं दिल्यानंतर आमचे मतं डायरेक्ट जात आहेत उद्धवला, डायरेक्ट जात आहेत शरद पवारांना, डायरेक्ट जात आहेत अजित पवारांना, डायरेक्ट जात आहेत शिंदेंना. आणि आपल्या मतांना जर बांध नसेल आणि आपली मतं जर डायरेक्टली यांच्या पार्ट्यांमध्ये गेली तर त्यांना वाटेल यांचा आता कोणी वालीच राहिला नाही, कारण ज्याला आपण वाली समजत होतो तो कुठेही जायला तयार नाही. ही भूमिका विचार करा, त्या 500 शूरवीरांनी घेतली असती तर तटस्थ राहण्याची भूमिका काय? ती जी 500 शूरवीर होती, नाग लोक, त्यांच्या समोर 2 ऑफर होते. इंग्रजांच्या बाजूने लढून पेशवाई नष्ट करणं किंवा पेशव्यांच्या विरोधात न लढणं आणि पेशव्यांच्या समर्थनात उभं राहणं. या 2 ऑप्शन्स आमच्या पूर्वजांकडे 1817 मध्ये होते. 1817 मध्ये होते. पहिल्या ऑप्शनला हे आमची पूर्वज पेशव्यांना जाऊन भेटले. तुम्हाला माहितीये कुणाला? आधी पेशव्यांकडे गेले, पेशव्यांना जाऊन सांगितलं की इंग्रज आपल्या देशातले नाही, आम्हाला त्यांच्या विरोधात लढायचं नाही, पण तुम्ही तर आमच्या देशातले आहात, तुम्ही तर आमचे भाऊ आहात, तुम्ही तर आमचे बांधव आहात, आम्हाला तुमच्या विरोधात लढायचं नाही. आमची एकच मागणी आहे, जे मानव अधिकार इतरांना आहेत ते मानव अधिकार तुम्ही आम्हाला द्या. आमच्या गळ्यातलं मडकं, आमच्या पाठीतला झाडू हा काढून टाका, आम्हालाही सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार द्या. ही पहिली मागणी आमच्या 500 नाग लोकांनी त्या पेशव्यांना केली होती. पेशव्यांचं काय उत्तर आलं? पेशव्यांचं उत्तर आलं की सुईच्या टोकावर बसतील एवढे पण अधिकार तुम्हाला देणार नाही, एवढे पण अधिकार आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि मग ही लोक इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले, ती लढाई लढली आणि 1 जानेवारी 1818ला हा विजय दिवस आमच्या लोकांनी साजरा केला. 28,000 पेशव्यांना उभं आडवं कापून टाकलं. आता विचार करा, या पेशव्यांनी जर सांगितलं की नाही, पेशवे आम्हाला अधिकार द्यायला तयार नाही, आम्ही इंग्रजांच्याही बाजूने लढणार नाही, मग ही पेशवाई नष्ट झाली असती का? आम्हाला हे दोघही आमचे दुश्मन आहेत, इंग्रजही आणि पेशवाई, पण पेशवाई नष्ट करण्यासाठी आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढावं लागलं. आता पेशवाई भारतात नाही, पण भाजपाई भारतात आहे. पेशवाई आणि भाजपाई काही वेगवेगळी नाही. तिथं पेशवा फडणवीस नानासाहेब होता, इथं देवेंद्र आहे. दोन्ही फक्त नाव भाजपा आहे, ते पेशवा ना भाजपा, ती पेशवाई ही भाजपाई, एवढाच फरक आहे, तो नावाचा फरक आहे एकच. मग जर पेशवाई संपवायची असेल तर आम्हाला दुसऱ्याच्या बाजूने उभं राहून लढलं पाहिजे होतं की नाही? आम्ही काय केलं? तलवारीला धार लावली 4 महिने, 6 महिने, 5 वर्ष आणि ती तलवार घरातच ठेवली. काय उपयोग आहे त्या तलवारीला धार लावण्याची? आमच्यासाठी फक्त 2च पक्ष
अनटचेबल्स आहेत. आमच्यासाठी केवळ 2च पक्ष अनटचेबल्स आहेत ज्यांच्यासोबत आम्ही कधी जाऊ शकत नाही. तो म्हणजे काँग्रेस आणि दुसरा म्हणजे बीजेपी. कारण ही 2 पक्ष नाही, एक पक्ष आहे. याची स्थापना 1925 ला आहे दोघांची. यांची आतून नाळ एकच आहे आणि आता याला तिसरी ब्रांच आता याची येते केजरीवाल नावाची. हे सगळे RSSचे, यांची संपूर्ण मदर ऑर्गनायझेशन RSS. आणि म्हणून आज आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली बहिष्कृत हितकांनी सभा, आजपासून 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात केली. आम्ही आज 100 वर्षाचं फलित काय, आम्ही ते संपवत चाललेलो, हे संपवत चाललेलो. आणि म्हणून आज ही ऍक्च्युली ही सभा नाहीये, हा महोत्सव नाहीये. मी आमच्या धबडगेंना, दिनेशला सांगितलं होतं की बैठक लावा आणि बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे ती आपल्याला आज ठरवावी लागेल. एकत्रित सगळ्या आंबेडकराईट मुवमेंटला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना बोलावून घ्या आणि एका दिशेने आपल्याला चालायचं आहे. त्या 28,000 भले आम्ही संख्येमध्ये कमी आहोत, आमची संख्या आज भले कमी असेल, 500 लोकांनी 28,000 पेशव्यांना जसं कापलं तसं आम्ही आज कमी जरी असलो तरी या भाजपाला आणि काँग्रेसला आम्ही बाहेर ठेवायची हिंमत टाकू शकतो. त्या पद्धतीने आम्हा लोकांना आज एकत्रित लढा उभा करण्याची गरज आहे. कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकतोय ती आमचं वोट्स ना सीट्स मध्ये कन्वर्ट करत नाही. आणि म्हणून आता आम्हाला या देशाच्या, केवळ महाराष्ट्राच्या नाही, मी तर नेहमी माझ्या भाषणातून सांगत आलेलो आहे, उद्या जर का मी राजकारणामध्ये आलो तर जास्तीत जास्त काय बनवालो मला? आमदार. आता या इलेक्शन मध्ये आमदार बनवाल. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती याच्यावर राजकारणात पद नसतात. आज मी वर्ल्ड फिलिश ऑफ बुद्धिस्ट मध्ये काम करतोय. 128 देशांचा सचिव म्हणून मी आज काम बघतो. अक्षरशः अख्ख्या विश्वात मी जात असतो. पण आता सकाळपासून मला मेसेजेस आहेत की इथं मीटिंग लावायची आहे, तिथे मीटिंग लावायची आहे, या राज्यामध्ये दौरा आहे, त्या राज्यामध्ये दौरा आहे. त्यांना सांगितलं 3 महिने मी महाराष्ट्र सोडणार नाही. 3 महिने आता मी महाराष्ट्राच्या बाहेर येणार नाही. आणि या 3 महिन्याच्या माझ्या दौऱ्यामध्ये कमीत कमी 5 तरी मंत्री मी माझ्या समाजाचे बनवीन, अशा पद्धतीने काम करणार. 5 तरी मंत्री मंडळामध्ये असतील मिनिमम. अशा पद्धतीने आज आम्हाला कामं करायची. आमच्याकडे मतं आहेत. दोन्ही गट, दोन्ही साईड यांना आज आंबेडकरी मतांची गरज आहे. स्वतःचं बार्गेनिंग पॉवर ही कधीही गहाण टाकून, बाबासाहेब काय म्हणतात, दुसऱ्याचं महाल असेलही, आहे त्यांची महाविकास आघाडी, आहे याची महायुती, आहे यांचे मोठे मोठे बंगले, आहे यांच्याकडे हेलिकॉप्टर्स, आहे यांच्याकडे सगळं प्रशासन, पण स्वतःची झोपडी जाळून मात्र यांच्या महालात जाऊ नका. उद्या त्यांच्या झोपडीतून हाकललं तर तुम्ही कुठे जाल? आम्ही काय करतोय? दुसऱ्याने नुसतं बोट जरी दाखवलं तरी तर आम्ही आमची झोपडी जाळून त्याच्या महालात जायला निघतो. स्वतःची बार्गेनिंग पॉवर ओळखा, स्वतःची बार्गेनिंग पॉवर ओळखा. बॅलन्सिंग वोट म्हणून आज बाबासाहेबांनी तुमचा उल्लेख केलेला आहे. बॅलन्सिंग वोट म्हणजे काय की ह्या 2 साईड्स आहेत, काँग्रेस आणि बीजेपी, 2 साईड्स आहेत. आम्हाला माहित आहे की आम्ही स्वबळावर आम्ही सत्ता आणू शकत नाही, कारण आमची मतं विभागलेली आहेत. आज या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काही मतं आहेत, उद्या त्या कॉन्स्टिट्युन्सी मतं आहेत. आणि मी अख्ख्या वोटर लिस्टचा अभ्यास केलेला आहे, अख्ख्या वोटर लिस्टचा. तुम्ही सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आंबेडकरी म्हणणारी लोक किंवा बौद्ध एकत्रित जरी आलात ना, एकही मत जरी नाही फुटलं तरी तुम्ही निवडून येऊ शकत नाही. एक मत जरी नाही फुटलं तरीही. आणि याचं संपूर्ण तुम्हाला जर डेटा बघायचा असेल ना, प्रकाश आंबेडकरांना पडलेली मतं बघा. प्रकाश आंबेडकरांना बौद्धांच्या व्यतिरिक्त कुणाची मतं पडली नाही. पडलीत का? ते अकोल्यातलीच आहेत. भुलवण्यासाठी, त्यांना लोभवण्यासाठी आम्ही काय करतोय? मंदिर प्रवेश कोरोनामध्ये सुरू झाला. मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम सुरू झाला की हिंदूंची मतं आम्हाला मिळतील. त्यानंतर मग आम्ही
मला वाटतं आता तुमच्या अकोल्यामध्ये कावड यात्रा सुरू झाल्या, कावड यात्राही काढून बघितल्या, पक्षाचं नाव बदलून बघितलं, झेंडा निळ्याचा पिवळा हिरवा करून टाकला. पडलीत का हो मतं? मराठ्यांची मतं पडलीत का? आता उद्या ओबीसीची मतं मिळवण्यासाठी आम्ही यात्रा काढणार. शेवटी मतं कोण देत आहे? बौद्ध. अख्खा बौद्धांनी जरी मतं दिली तरी उमेदवार निवडून आला का? पण बाबासाहेबांनी एक ताकद दिली आहे की आम्ही स्वबळावर जरी निवडून येऊ शकलो नाही, हे जे दोन पार्ट आहेत, या दोन्ही पार्टकडे कुठेही जरी आम्ही गेलो तर त्याची सत्ता मात्र येऊ शकते.